नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 मार्च हा दिवस कशासाठी पाळला जातो किंवा कशासाठी साजरा केला जातो हे पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो। 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचे उद्दिष्ट कामाच्या दरम्यान होणारे अपघात रोखणे आणि सुरक्षा उपकरणाबद्दल लोकांना जागृती निर्माण करणे हा आहे। 4th नॅशनल सेफ्टी डे। राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्याची कारणे देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेबाबत लोकांना जागरूक करणे, कामाच्या दरम्यान होणारे अपघात रोखणे, कामाच्या दरम्यान अवलंबल्या जाणाऱ्या सुरक्षा उपकरणांबद्दल लोकांना जागरूक करणे, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अबाधित ठेवणे। राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्याची पद्धत 4 मार्च ते 11 मार्च या कालावधीत देश पातळीवर सुरक्षा सप्ताह मोहीम राबवली जाते। राष्ट्रीय सुरक्षा परिषद दरवर्षी या दिवसाचे व्यवस्थापन करते। राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना तर राष्ट्रीय स्तरावर शाश्वत सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण SHE चळवळ विकसित करण्यासाठी कामगार मंत्रालयाने 4 मार्च 1966 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना केली होती। सिक्युरिटी डे 4 मार्च 1966 रोजी कामगार मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा परिषद स्थापन केली। पुढे या संघटनेने 1972 मध्ये 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला। दरवर्षी 4 मार्च हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो। 4 मार्च या दिवसाचे उद्दिष्ट कामाच्या दरम्यान होणारे अपघात रोखणे आणि कामगारांच्या कामाच्या दरम्यान अवलंबल्या जाणाऱ्या सुरक्षा उपकरणांबद्दल लोकांना जागृती निर्माण करणे हा आहे। याशिवाय हा दिवस देशाच्या त्या शूर सैनिकांना समर्पित आहे जे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस सीमेवर उभे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, कामगार कुठलाही असो, राष्ट्रीय सुरक्षा दिन हा त्यांच्यासाठी आहे। त्यांनी आपल्या कामाबद्दल सुरक्षितता बाळगली पाहिजे। सीमेवर लढणारे सैनिक त्यांच्याबद्दल सुरक्षितता आणि आपल्या बांधकाम कामगाराबद्दल जर सांगायचे झाले तर त्याचे काम करताना वीट वगैरे लागू शकते किंवा काय, त्यासाठी त्याची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे। म्हणून 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।